सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे। आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे। चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। आज मी मला आलेला एक दिव्य असा अनुभव येथे सांगत आहे। माझे नाव संतोष। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 22 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। मीच नाही तर माझ्या घरातील प्रत्येक सदस्य हा स्वामींच्या सेवा करतो। माझ्या घरामध्ये माझे आई वडील आणि माझ्या 2 बहिणी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे। माझ्या बहिणींचे नाव सुनीता आणि अनिता आहे। त्या देखील स्वामींच्या खूप निस्सीम सेवेकरी आहे। माझी आई देखील स्वामींची खूप सेवा करते। वडिलांना कामामुळे एवढी सेवा करायला जमत नाही, पण ते जशी जमेल तशी तोडकी मोडकी सेवा करतात। वडील दुकानावरती जातात। आमचा छोटासा धंदा आहे, शेती आहे। असं आमचं स्वामी कृपेने असलेलं छोटंसं आनंदाचं हे परिवार आहे। आम्हाला खूप दिवसाची अक्कलकोट येथे जाण्याची इच्छा होती, पण ती कधी पूर्णच होत नव्हती। आम्ही खूप प्रयत्न केले तरी ती होतच नव्हती। आम्ही म्हणायचो की स्वामींना आपल्याला दर्शनच द्यायचं नाही, अक्कलकोटला आपल्याला बोलवायचंच नाही। माझी आई देखील स्वामींना खूप विनवणी करायची, बहिणी देखील आणि मी देखील, पण कधी योगच आला नाही। आम्ही खूप तयारी केली जायचं, पण त्याच वेळेस आम्हाला सुतक पडलं, त्यामुळे त्यावेळेस देखील राहिलं। मग आम्ही आता खूप दिवस झाले म्हणून मी सहज वडिलांना बोललो की आपण आता सर्वजण अक्कलकोटला जाऊया, खूप दिवसाची इच्छा आहे। त्यावेळेस वडील म्हटले की माझं या कामामुळे जमणार नाही, धंद्यावरती खूप मोठा परिणाम होईल। तुम्ही चौघे जा आणि जाऊन या, माझी काळजी करू नका। वडिलांचे असे होकार आल्यानंतर मी आईला बोललो। मग आई म्हणली, ठीक आहे, आपण चौघे बसने जाऊया। मग आम्ही सर्व आवराआवरी करायला घेतली। आईने स्वामींसाठी लाडू देखील बनवले आणि आम्ही सर्व कपडे वगैरे पॅक करून जाण्यासाठी निघालो। आमच्या गावामध्ये सोलापूरला जाण्यासाठी बस येत असते, पहाटेच ती बस येते, त्यामुळे आम्ही पहाटेच घरून निघलो। घरून निघाल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला। वडिलांनी आम्हाला स्टँडपर्यंत नेऊन घातलं आणि तिथे पोचल्यानंतर आम्ही बराच वेळ तिथे थांबलो, कारण त्या दिवशी बस ही लेट झाली होती आणि बस आली। धुळीचा कण डोळ्यामध्ये गेला। बस जोरामध्ये येऊन आमच्यापाशी थांबले आणि आम्ही तेथे बसलो, तिकीट वगैरे काढलं आणि आम्ही बिनधास्त बसमध्ये बसलो। सोलापूरमध्ये उतरलो आणि तेथून खूप भूक लागली होती म्हणून थोडासा नाश्ता केला। सोलापूरमध्ये नाश्ता करून आम्ही पुन्हा अक्कलकोट बसमध्ये बसलो आणि अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला। आता आम्ही अक्कलकोट येथे पोचलो। अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर आम्ही अगोदर रूम वगैरे घेतली आणि फ्रेश झालो। फ्रेश झाल्यानंतर आम्ही स्वामी मठामध्ये गेलो आणि वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेतलं आणि तिथे इतकी गर्दी होती ना की ती गर्दी बघून असं वाटलं की सर्वच लोक आजच आले की काय, इतकी भयानक गर्दी होती। या गर्दीमध्ये स्वामींचे आपले दर्शन कसे होणार हा खूप मोठा प्रश्न पडला होता, पण स्वामी कृपेने खूप छान सर्वांचे दर्शन झाले। आम्ही तेथे गेल्यानंतर भरून पावलो। ते दृश्य डोळ्या पडून आता देखील जात नाही। स्वामी भक्तांनो, ते आठवलं तरी खूप छान वाटतं मनाला। ते मंदिर, ते स्वामींचं आणि वटवृक्ष मी कधीच विसरू शकणार नाही। असं वाटतं की मी झोपलो तरी असं वाटतं की मी आता तिथेच आहे म्हणून। मी ते दृश्य माझ्या डोळ्यामध्ये भरून ठेवलं आहे। मग आता रात्र झाली होती आणि आमची जी बस आमच्या गावात जाते ती सोलापूरमधून मुक्कामी निघत असते। ती बस मुक्कामी थांबते आणि पहाटे पुन्हा रिटर्न येत असते, असं होतं। आणि त्या बसला आम्हाला जायचं होतं, कारण घरी वडिलांची खाण्याची पंचायत होती। घरी त्यांना भाकरी देण्यासाठी कोणीच नव्हतं, त्यामुळे आई म्हटली आपण लगेच निघूया, आता दर्शन वगैरे सर्व काही व्यवस्थित झालं, आपण रात्रीच्या गाडीने, मुक्कामी गाडीने आपण घरी पोचूया, असं आई म्हटली। मग आम्ही सर्वजण निघालो। आम्ही निघाल्यानंतर आम्ही सोलापूर येथे आलो। सोलापूरमध्ये आल्यानंतर आमची गाडी 10 वाजता होती। आम्ही गाडीची वाट बघू लागलो। मग आम्ही गाडी ठीक 10 वाजता तेथे आली आणि आम्ही आमच्या बसमध्ये बसलो आणि करेक्ट 10 वाजून 10 मिनिटांनी आमची गाडी सुरू झाली। गाडी सुरू झाल्यानंतर गाडीमध्ये आम्ही चौघेजण आणि 1-2च व्यक्ती होते, कारण रात्रीचा प्रवास होता आणि लांब, आमच्या गावाकडे एवढी ये-जा नसते, त्यामुळे त्या गाडीमध्ये अजिबात गर्दी नव्हती। मग आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आमच्या गाडीचा प्रवास सुरू झाला।
गाडी चालत होती. गाडी खूप वेगाने चालत होती. आम्ही सर्वजण झोपलो आणि झोपल्यानंतर आम्ही पुढे गाडी जात होती. आमचं गाव हे जवळजवळ येऊ लागलं होतं आणि जवळपास आमचं गाव आता फक्त 10-12 किलोमीटर राहिलं असेल. तर मी जागा झालो आणि बघितलं. त्यांना विचारलं की आपण कुठं आलो? तेव्हा त्यांनी सांगितलं की आता 10-12 किलोमीटर राहिलं आहे. त्यावेळेस मी जागा झालो आणि सर्वांना जागं केलं. उठा म्हटलं, आता गाव जवळ आलं आहे. त्यावेळेस थोडं 3-4 किलोमीटर पुढे गेल्यानंतर अचानक गाडी जोरामध्ये थांबली. गाडी का थांबली? सर्वांना प्रश्न पडला. आम्ही त्यांना विचारलं. त्यावेळेस ते म्हटले की गाडी काहीतरी झालंय वाटतं. तेव्हा कंडक्टर ड्रायव्हर खाली जाऊन बसले. काळोखाची रात्र होती. खूप भयानक रात्र होती आणि पौर्णिमेचा चंद्र हा त्यावेळेस दिसत होता. कारण पौर्णिमा ही 2 दिवसावरती पुढे आलेली होती. त्यामुळे त्याचा प्रकाश हा चांगला होता. मग त्यांनी व्यवस्थित चेक करून बघितलं. चेक केल्यानंतर असं कळालं की तेथे याचा काहीतरी वायर वगैरे तुटली आहे. ती आता दुरुस्त होऊ शकत नाही. आता एवढ्या रात्री इथे मेकॅनिकल देखील नाही. कारण आमच्या गावामध्ये जाण्याचा एक सडक आहे, तो कसा कच्चा आहे, भरलेला नाही आणि तिथे दुकान वगैरे काहीही नाही. त्यावेळेस आता कुठलाही पर्याय नाही. त्यावेळेस कंडक्टर बोलले की तुम्ही आता घरच्यांना फोन करून बोलून घ्या, कारण तुमचं घर आता इथे जवळ 4-5 किलोमीटर अंतरावरतीच राहिलं आहे. ते असं बोलले, कारण इथं थांबणं म्हणजे खूप भयानक आहे. तुम्हाला जायचं असेल तर जा, थांबायचं असेल तर थांबा, ते असं बोलले. त्यावेळेस आम्ही बघितलं तर माझा आणि माझ्या बहिणीचा दोघांचाही मोबाईल स्विच ऑफ झालेला होता. कारण आम्ही पहाटे निघलो आणि दिवसभर चार्जिंग ही आमची फोटो वगैरे काढण्यामध्ये संपून गेली होती. आता मोबाईलला चार्जिंग देखील राहिली नव्हती. दोघांचे मोबाईल स्विच ऑफ झाले आणि कंडक्टरच्या फोनवरून फोन करायचा म्हटलं की वडिलांचा नंबर कुणाचाही पाठ नव्हता. त्यामुळे आम्ही फोनच करू शकत नव्हतो, कुणाचाच नंबर पाठ नसल्यामुळे. त्यामुळे आई त्यावेळेस म्हटली, चला आपण पायी जाऊया, आपण 4 जण आहे आणि आपल्याला कशाची भीती, स्वामी आपल्या सोबत आहे. चला, पौर्णिमेचा चंद्र आपल्या सोबत आहे, त्यामुळे भीती नाही, चला. आईचे असे उद्गार ऐकल्यानंतर आम्ही 4 जण खाली उतरलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. त्या अंधारी रात्रीमध्ये आणि रस्त्याला कोणीच नाही. भुंग्यांचा आवाज खूप जोरात येत होता. मनामध्ये खूप भीती वाटत होती. आईने दोन्ही बहिणींचा हात गच्च पकडलेला होता आणि आम्ही पुढे पुढे जात होतो. जसे पुढे पुढे जात होतो तसा तसा मागून जो प्रकाश होता तो कमी झाला. कारण कंडक्टरनी आमच्यासाठी याचा बसचा प्रकाश लावलेला होता. आम्ही खूप पुढे गेलो. प्रकाश हा बंद झाला. त्यानंतर आमची प्रवास हा सुरू होता. तर काय झालं ना की अचानक आवाज येऊ लागले. त्यामुळे मनामध्ये खूप भीती वाटत होती. मुखामध्ये श्री समर्थ मंत्र हा चालू होता. माझी बहिणी ह्या देखील खूप घाबरत होत्या. आईला म्हणत होत्या, आई खूप भीती वाटते. आई म्हणायची, घाबरू नका, महाराजांचं नाव घ्या आणि पुढे पाऊल टाका, सप सप चाला, आई अशी म्हणायची. आणि आम्ही तसेच खूप त्या रात्रीमध्ये आम्ही खूप भरभर चालत होतो. पण झुडपामधून एक वेगळा विचित्र आवाज आम्हाला येऊ लागला आणि कुणीतरी आमचा पाठलाग करत आहे, आमच्या मागे पळत आहे अशी जाणीव होऊ लागली. पण कुणाचीही मागे बघण्याची हिंमत अजिबात होत नव्हती. आम्ही पुढे सपसप चालत होतो. पण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं ती काहीतरी खूप जवळ येत आहे असं वाटत होतं. आणि अचानकपणे माझ्या खांद्यावरती कोणीतरी असा हात ठेवला असं जाणवलं आणि खूप गार असा हात मला लागला. त्यावेळेस मनामध्ये खूप धडकी भरली आणि खूप मी जोरात घाबरलो. महाराजांचा मंत्र खूप मोठ्याने सर्वांच्या मुखातून चालू झाला. त्यावेळेस आईच्या लक्षात आलं की आपल्याकडे स्वामींची मूर्ती आहे. आम्ही अक्कलकोटमधून निघताना स्वामींची मूर्ती आणि विभूती घेतली होती. त्यावेळेस आईने लगेच पिशवीमधून स्वामींची मूर्ती आणि विभूती ही बाहेर काढली. ज्या क्षणी आईने मूर्ती आणि विभूती बाहेर काढली त्या क्षणी तो आवाज बंद झाला आणि ते धडधड देखील कमी झाली आणि मूर्ती आणि ती जी विभूती होती ती आमच्या सर्वांच्या अंगाला लावली आणि सर्वत्र टाकली. त्यावेळेस तो जी काही शक्ती होती ती शक्ती ही
कमी झाली आणि ती पाठीमागं गेली. मग आम्ही सब पुढे चालू लागलं. आईच्या हातामध्ये स्वामींची मूर्ती होती. आमच्या मुखात तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू होता. असं करता करता आम्ही आमच्या घरी पोचलो म्हणजे आमचा हा प्रवास कसा झाला, आम्ही किती वेगाने चाललो, काय चाललो हे आम्हाला देखील माहीत नाही. कोणाचे पायही दुखले नाही, काहीच झालं नाही. स्वामींच्या नामस्मरणात आणि आमच्या त्या पावलाच्या वेगात आम्ही जसं काय म्हणजे खूप गाडीमध्ये चाललोय असंच आम्हाला वाटत होतं. स्वामींनी सुखरूपपणे आम्हाला घरी पोचवलं. ती शक्ती ती भयानक रात्र आम्ही आता कधीही विसरू शकत नाही. आमच्या स्मरणात कायम ती राहणार आहे. प्रत्यक्षात स्वामी महाराज सोबत होते त्यामुळे आम्ही बचावलं. पण जर स्वामी नसते तर कदाचित आज आमच्या सोबत कोणीतरी वेगळंच असतं. कारण ती शक्ती आम्ही स्वतः अनुभवली आहे. आपण कोणी अंधविश्वास म्हणतं, विश्वास ठेवत नाही, पण मी स्वतः स्वामी भक्तांनो डोळ्यांनी बघितलं आहे. ही अदृश्य शक्ती खरंच असते आणि त्यांची देखील योनी आहे, त्यामुळे त्यांचं देखील वास्तव्य आहे. पण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये असतो तेव्हा ती आपलं काही एक करू शकत नाही. खूप भयानक तो अनुभव आम्हाला आला होता. असेच छोटे मोठे अनुभव आले, पण हा अनुभव खूप सांगण्याची इच्छा होती. कारण स्वामींनी खूप मोठ्या संकटातून आम्हा चौघांनाही सुखरूपपणे बाहेर काढलं होतं. असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या दादांना आणि या ताईंना स्वामीने दिला. तुम्हालाही देखील हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.